दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण बऱ्याच वेळेस आपण काहीतरी नवीन योजना करतो, नवीन संकल्प करतो, काहीतरी नवीन काम हाती घेतो आणि सर्व काही तयारी असते, पण ते काम पूर्ण होत नाही. ते काम आपण ठरवलेल्या वेळेनुसार ते कधी होत नाही आणि काही वर्षांनी मग ते काम बरोबर होतं. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की आपण घर बांधायला घेतो, सर्व काही तयार असतं, आपल्याकडे कागदपत्र असतात, आपल्याकडे सर्व काही नियमाचं पालन केलेलं असतं, आपलं लोन पास झालेलं असतं, परंतु असे काहीतरी कारणं निघतात की जेणेकरून ते काम पुढे ढकललं जातं. परंतु नंतर काही वर्षांमध्ये ते आपलं घर पूर्ण होतं. आपल्या जीवनामध्ये हा असा अनुभव आला असेल आपला प्रत्येकाला की देवाचं जे प्लॅन्स आहेत, देवाचे जे संकल्प आहेत, ते आपल्या संकल्पापेक्षा, आपल्या प्लॅन्सपेक्षा खूप वेगळे आहे. आपल्याला जर वाटत असेल की ह्या वेळेलाच व्हायला पाहिजे आणि देवाला असं वाटत असेल की नाही, ही वेळ योग्य नाही, तर ते काम त्यावेळेस होणार नाही. दावीद राजाचं ज्यावेळेस आपण उदाहरण बघतो, तर दावीद राजाचं ज्यावेळेस त्यांनी मंदिर बांधायचं योजलं, त्यावेळेस त्याच्याकडे सर्व काही होतं. त्याच्याकडे पैसा होता, त्याच्याकडे लोक कामाला होते, तो स्वतः एक चांगला नेतृत्व करणारा राजा होता. परंतु देवाने सांगितलं की मंदिर तू बांधायचं नाहीस. बघा की त्यावेळेस देवाचे प्लॅन्स, देवाचे संकल्प वेगळे होते. देवाला दाविदाच्या हातून मंदिर बांधून घ्यायचं नव्हतं. मोशेचं उदाहरण बघा. मोशेने 40 वर्ष इस्रायल लोकांना दास्यातून काढून अरण्यामध्ये फिरवलं. सर्व प्रकारे त्यांची काळजी घेतली, सर्व प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं. परंतु वचनदत्त देशामध्ये मोशे गेला नाही, तर यहोशुआ गेला. देवाने सांगितलं तू जाणार नाहीस. देवाचे प्लॅन्स, देवाचे संकल्प जे आहेत, हे आमच्या प्लॅन्सपेक्षा, आमच्या संकल्पापेक्षा खूप वेगळे असतात. त्याच्या योजना ज्या आहेत, ह्या आमच्या योजनांपेक्षा खूप वेगळे असतात. समाधान आपण ह्यामध्ये ठेवा की देवाच्या इच्छेला मान द्या. समाधान आम्हाला ह्यामध्ये मानायला शिकलं पाहिजे की देवाची इच्छा का आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे आणि त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इर्मया ह्याचा 29वा अध्याय आणि 11वं वचन. जेरेमिया चॅप्टर 29 अँड वर्स 11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनातले संकल्प आहेत, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.